हॅलो, नमस्कार मंडळी. मी आले आहे काल पुण्याला. तुम्हाला मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये आणि इतकी थंडी आहे इथे की विचारू नका. तर दुपारची वेळ आहे ना, तरी पण असं थंड लागतंय सगळं. तर माझ्या नंदेची वास्तुशांती होती घराची, तर त्यासाठी मी आले होते. आणि आता स्कूलला पण सुट्टी लागली ना, आधीला 8 दिवस सुट्ट्याच आहेत. तर हा जो एरिया आहे ना, तो असा जरा डोंगरामध्ये असं मावळमध्ये येतं ना, तर एकदम शांत एका बाजूला असा हा आहे, बाजूने डोंगर वगैरे आणि छान आहे वातावरण तसं थंड. आपलं मुंबईसारखं अजिबात नाही. तुम्हाला दाखवते इथून व्ह्यू. एकदम शांत असं वातावरण आहे थंड पुण्याचं. हा इथे डोंगर आहे. इथे पुढे सगळे बंगलो आहेत. त्या साईडला दिसतंय. मी आता उन्हात बसले होते जरा वेळ, कारण की इतकी थंडी वाजत होती. पाय अक्षरशः असे बर्फासारखे थंड झालेत. समोर रस्ता आहे, पुढ्यात थोडी थोडी गाड्या मधून अजून येत जात असतात, पण एकदम असं आउटसाईड आहे. त्यामुळे स्वस्त पण आहेत फ्लॅट. खूप खूप छान सुंदर असा फ्लॅट आहे. पण कसं होतं, आपण फ्लॅट घ्यायचं म्हटलं की मुलांच्या स्कूल, मार्केट वगैरे किंवा जॉबचं हे सगळं बघतो ना. तर त्यामुळे त्या हिशोबाने थोडंसं ज्यांचं वर्क फ्रॉम होम आहे त्यांच्यासाठी चांगलं आहे आणि यांचं तसंच आहे, त्यामुळे यांना परवडलं इथं. अदरवाईज जे वर्किंग लोक आहेत ना, त्यांना नाही चालणार इथे असं ठिकाण राहून. पण राहायला खूप छान आहे, शांत निसर्ग, वातावरण सुंदर एकदम. तर आता पुढचे 8 दिवस बघूया कसे जात आहेत सुट्टीचे. चला बाय बाय, परत भेटूया.